तर पुण्यामध्ये भाजपची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे बोलतात। आपण थेट जाऊया। वॉर्डात लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना महापालिकेने रस्त्यात येणारं एक टॉयलेट पाडलं। तिथं 2 टॉयलेट होती। त्या लोकसंख्येला असणारं टॉयलेट ते आहे असं महापालिकेने ठरवलं आणि महापालिकेने रोड वायडिंग मध्ये येणारं एक टॉयलेट पाडलं आणि काही लोकांनी त्याच्यात माननीय महापौर असल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल केला। अॅट्रॉसिटीचा कायदा असा आहे, जो कोणी येऊन आधी तक्रार देईल ती तक्रार पोलिसांनी आधी लिहून घ्यायची आणि त्याच्यावर तपास करायचा। हा तो कायदा आहे, तो त्यांना अधिकार आपल्या घटनेने दिलाय। परंतु असं झालेलं असताना सुद्धा न्यायालयात गेला असता न्यायालयाने सत्तेची बाजू उचलली आणि न्यायालयाने आम्हाला त्यात दिलासा दिला। न्यायालय आमच्या बाजूने उभं राहिलं आणि त्यामुळे तो गुन्हा हा आमच्या दृष्टीने निव्वळ पॉलिटिकली होता। तो त्याच दिवशी संपला ज्या दिवशी न्यायालय आमच्या बरोबर उभं राहिलं। तर ज्यांच्यावर आता मला कोणा वैयक्तिक टीका करण्याची भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, परंतु आज बोलावं लागतंय की आपली विश्वासार्हता काय, आपण का काँग्रेस सोडली, का तुम्ही शिवसेनेत आला, कशासाठी आला, काय अपरिहार्यता होती। ज्या पार्टीने तुम्हाला 2 विधानसभा 1 लोकसभा दिली ती पार्टी तुम्हाला 4 महिन्यात का सोडावी लागली, याचं उत्तर त्यांनी आधी पुणेकरांना द्यावं। मी का सोडली, असा काय अन्याय केला काँग्रेसने त्यांच्यावर, तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही, कारण त्यांची त्याची विश्वासार्हता नाही, त्याची ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही। त्यांनी अनेक विषय आम्ही पण रोज ट्विट करू शकतो, आमच्याकडे अनेक तक्रारी येतात। मी तुम्हाला सांगू शकतो, महापालिका स्तरावर बऱ्याच लोकांना माहिती आहे, अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत, खोटी बिलं काढली आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत। त्या सगळ्यांचे सीड्या तपासा, त्यांनी कामं कुठे केली, कोणाच्या सांगण्यावरनं केली, का ब्लॅकलिस्ट झाले, का EMD जप्त झाल्या, कोण त्यांच्यासाठी जाऊन रडत होतं, हे सगळं माहिती आहे। याची शहानिशा आपण केली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचं काम हे विधायक काम करण्याची आमची परंपरा आहे आणि संस्कृती आहे। त्यामुळे आम्ही तक्रार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सोडतो आणि त्यांनी ते करावं, त्यांनी काम केलंय। आज पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, त्यांच्या विरुद्ध EOW खंडणीची तक्रार चालू आहे, त्यांचे जबाब चालू आहेत, स्टेटमेंट चालू आहेत। त्यांनी या देशाच्या मंत्र्यांवर आरोप करावे बेछूट आणि काय करावे, त्याला काय आधार आहे का, तर असा आधार नाहीये। आणि त्यामुळं त्यांनी खरं तर रविवार पेठेतली त्यांनी केलेली अतिक्रमणं याच्यापुढे वाचवावीत। त्यांनी रविवार पेठेतला स्थानिक रहिवासी माझा हा बाहेर घालवलाय, तो आणायचं काम यापुढे भारतीय जनता पार्टी यापुढे करणार आहे। अनेक बांधकामं आहेत, तुम्ही जर का रविवार पेठेत फिरलात तर प्रत्येक टेरेस आणि प्रत्येक पार्किंगमध्ये परप्रांतीय राहतात, त्याचं भाडं कोण घेतं याची शहानिशा आता आम्ही करणार आहोत। याच्यापुढे आम्ही आरेला कारे याच भाषेत उत्तर द्यायच्या मनस्थितीत आलोय। ही आमची परंपरा नाही, ही आमची संस्कृती नाही, परंतु आता आम्हाला पण जशास तसं उत्तर या ठिकाणी द्यावं लागणार आहे। रविवार पेठेत टेंडर सेलला 500हून अधिक पत्र ऑब्जेक्शनचे ज्यांनी दिली आहेत, 500हून अधिक पत्र, ती सगळी पत्र या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्या सगळ्या 500हून अधिक पत्रांवर पण आम्ही त्यांच्याकडनं आपला खुलासा मागवणार आहे। या ठिकाणी त्यामुळं मी आपल्या पुणेकरांची सुज्ञ प्रेसची एक परंपरा आहे, त्यांनी यापुढं या संदर्भात यापुढं प्रेसनी प्रत्येक त्यांच्या आरोपांची शहानिशा करावी आणि त्यानंतरच कुठल्याही आमच्या प्रमुख नेत्यांवर या ठिकाणी आरोप
सिद्ध झाल्यास आरोपाची शहानिशा करूनच त्या विषयात कुठली बातमी द्यावी अशी विनंती मी आपल्या सगळ्या सुज्ञ पुणेकर प्रेसला करणार आहे. या प्रेसची एक खूप मोठी परंपरा आहे, ती आपण पाळताल. कोणी उठेल, सोमा गोम्या आणि आमच्या नेत्यांवर आरोप करेल असं होऊ नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी. यासाठीच आम्ही या ठिकाणी आज अध्यक्ष आणि मी आलो होतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. तर गणेश बेडकर आणि धीरज घाटे यांची ही पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग ट्रस्टची जी जागा आहे आणि त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जैन मुनी हे समाज बांधवांशी संवाद साधतात. त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे देखील पोहोचले. तोड़फोड़ नहीं करते, अपन अपने कर्मों को तोड़ते, अपने पाप को तोड़ते, तो हमारे पाप कट होते हैं. इसलिए अल्लाह की भावनाशाली है, तो सभी लोग उसमें सहभागी हो, यही अपन से ही करते हैं. हाँ, सब बैठ जाइए. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. जैन बोर्डिंगच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुरलीधर मोहोळ हे दाखल झालेले आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यावर या संदर्भात रवींद्र धंगेकरांनी काही आरोप केलेले आहेत, त्यावर मोहोळ यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. आणि आता स्वतः मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंगच्या जागेची पाहणी करण्यासाठी पोहोचले. महानगर के सांसद और केंद्रीय मंत्री मुरलीधर जी एक गुरुदेव के चरणों में वंदन करने हेतु आए हैं. मैं मोहन जी को अनुरोध करता हूँ कि वो गुरुदेव के चरणों में वंदन के लिए आते हैं. पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ. खाली बस अपनी यहाँ सभी से अनुरोध है कि जैसे गुरुदेव ने शुरुआत में ही कहा, यह धर्मसभा है, यहाँ पर सिर्फ गुरुदेव ही बोलेंगे और दक्षिण हेतु आए अतिथि उनको अगर कुछ बात रखनी है तो जो ही बोलेंगे, इसके अलावा कोई नहीं बोलेगा नहीं. आदरणीय गुरुदेव जी, प्रणाम करता हूँ. पिछले कई दिनों से एक विषय जो हम सबको मालूम है, जैन बोर्डिंग के संबंध जो शुरू है, अब उसको सभी हमारे जैन बांधव की सभी की जो भावना है, एक पुणे का सांसद होने के नाते, आपका प्रतिनिधि होने के नाते मैं बहुत ही करीबी से देख रहा हूं. मला असं वाटतं की मागच्या काही दिवसामध्ये या विषयामध्ये खूप काही गोष्टी घडल्या. एक सर्वप्रथम माझं काम हे खरं कुठल्याही समाजाला न्याय मिळवून देण्याचं असलं पाहिजे. आणि माझ्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मी हेच केलं. पण दुर्दैवानं मधल्या काळामध्ये या सगळ्या विषयामध्ये मी सहभागी आहे, माझं कोणीतरी याच्यामध्ये सहभागी आहे अशी चर्चा झाली, असे आरोपही झाले. वारंवार मी ह्या अनेक विषयांचं स्पष्टीकरण दिलं. माझ्या जैन बांधवांच्या माध्यमातून कुठेही माझं व्यक्तिगत नाव घेतलं गेलं नाही. माझा या विषयाशी संबंध कसा नाही हे अनेक वेळा पुराव्यानिशी सुद्धा मी
आपल्या सगळ्यांच्या समोर, प्रसार माध्यमांच्या समोर सुद्धा ठेवलं. पण तरी हा विषय काही थांबत नव्हता. आदरणीय गुरुदेवजींचा संदेश त्या दिवशी मी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. त्यांनी असं म्हटलं की आप हमारे सांसद हो, आप आइए, आप मिलिए और हमारे समाज के साथ खड़े रहिए. शेवटी कुठल्याही समाजाचे गुरु असतात, आचार्य असतात, ऋषी असतात, हे सर्वांना वंदनीय असतात, हे पूजनीय असतात. आणि म्हणून मी आता बाहेर कुठं बोलण्यापेक्षा आपल्याशीच बोलावं हे मला पटलं. गुरुदेवजींनी जे आवाहन केलं त्यानुसार आज त्यांचंच दर्शन घ्यायला मी इथं आलो. त्यामुळे मी आता माझी आधीच बाजू मांडायला इथं नाही आलो, कारण जर मला माझ्यामध्ये काही दोष असतात, चूक असते तर मी इथपर्यंत आलोच नसतो. पण ऋषी महात्म्यांचा आदर ठेवला पाहिजे. गुरुदेवजींनी सांगितल्यानंतर त्यांच्या दर्शनाला आलो, ते सांगतील ते ऐकायला आलोय, हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये